दररोज तुम्ही किती कमाई करू शकता या व्यवसायातून। दिवसाला तुम्ही जर मित्रांनो 100 प्लेट्स विकल्या तर एका प्लेट मागे तुम्ही जर 70 रुपये घेतले तर दिवसाची तुमची 7,000 एवढा तुमचा उत्पन्न मिळणार आहे तुम्हाला। आणि कच्चा माल, गॅस, पॅकेजिंग, भाडे, इतर खर्च जरी तुम्ही सोडले तर तुम्हाला बऱ्यापैकी नफा राहू शकतो। जर तुम्ही सातत्याने चांगली गुणवत्ता आणि ग्राहक सेवा ठेवली तर विक्री वाढण्याची मोठी शक्यता असते मित्रांनो। फक्त चांगले मोमोज बनवून चालत नाही, ग्राहकांचा अनुभव देखील चांगला तुम्हाला भेटणे आवश्यक आहे। मित्रांनो, स्टॉल नेहमी स्वच्छ ठेवा, ग्राहकांशी हसून बोला, गरम मोमोज सर्व करा, खास लाल चटणी आणि मोमोची गुणवत्ता कायम ठेवा। तुमचे व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल व त्याच्यावर बिझनेस, गुगल बिझनेसवर प्रोफाईलवर उपस्थिती ठेवा। बाय वन गेट वन सारख्या तुम्ही विद्यार्थ्यांना सवलत द्या, कॉम्बो ऑफर द्या, यांसारख्या उपाययोजना राबवा। एका समाधानी ग्राहक 10 नवीन ग्राहक मित्रांनो घेऊन येत असतो। व्यवसायातील सामान्य चुका तुम्ही या व्यवसायात करायच्या नाहीयेत मित्रांनो। मग ते निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरायचा नाहीये, तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, प्रत्येक वेळी वेगळी चव द्यायची नाही। चव मित्रांनो या व्यवसायामध्ये तुम्ही कायम ठेवली पाहिजे। जास्त प्रतीक्षा लागली नाही पाहिजे तुम्हाला ग्राहकांना सर्व करण्यासाठी। तातडीनं तुम्ही गिरायकाला तुमचं सर्व केलं पाहिजे। सोशल मीडियाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे। खर्चांची नोंदणी हे ठेवलीच पाहिजे मित्रांनो। या चुका टाळल्या तर तुमचा व्यवसाय मित्रांनो अधिक वेगाने वाढू शकतो। सुरू करण्यासाठी मोठे पैसे लागत नाहीत तर मोठी विचारसरणी लागते मित्रांनो। आजचा छोटा मोमोजचा स्टॉल उद्या तुमच्या स्वतःच्या फूड ब्रँडमध्ये बदलू शकतो। सुरुवात छोटी करा, पण गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांचा विश्वास यावर कधीही तोडजोड करू नका। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्यवसाय मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब आणि हो मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे। धन्यवाद।